पुनश्च स्वागत आहे तुमचं। आज लाईव्ह येण्याचा एक विशेष कारण म्हणजे पुन्हा बार्शी शहरात असणारी अनाधिकृत व विद्यार्थ्यांना खोटी प्रलोभनं देऊन फसवणूक करणारी कोचिंग क्लासेस मी गेल्या आठवड्यापासून फॉलोअप घेतोय की विद्यार्थ्यांना खोटे आश्वासन देऊन त्यांना बुलेट भेट देतो, त्यांना 90% पुढे निकाल लावून देतो। 21,000, 50,000, 11,000 असे बक्षीस विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलं जातं। त्या दिवशी म्हटलं होतं हे शिक्षण पॉलिसीच्या विरोधात आहे। आता मी तुम्हाला पहिल्यांदा मोदी सायन्स अकॅडमी त्यावेळेस पण मोदी सायन्स अकॅडमीचंच लाईव्ह दाखवला होता बोर्ड की त्या फलकावर लिहिलेलं होतं की बुलेट भेट देऊ, MHT CET यामध्ये आमचा इतके टक्के निकाल आहे, 80% पुढे आमच्या क्लासला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडतात, त्याच्यातून विद्यार्थ्यांना मानसिक ताण होतो, बोधरेशन येतं। हे शिक्षण पॉलिसीच्या विरोधात आहे। या बाबतीमध्ये मी बार्शी गट शिक्षणाधिकारी, बार्शी शिक्षणाधिकारी, नगरपालिका विभाग यांनाही लेखी पत्र दिलेले आहेत। पोलीस अधीक्षक सोलापूर यांनाही लेखी पत्र दिलेले आहेत की जाहिरात शिक्षण कोचिंग क्लासची करणं हे चुकीचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जुगाराची सवय लावली जाते, विद्यार्थी ताणात येतात, ते आत्महत्याचं प्रमाण त्यांचं वाढतं आणि वारेमाप फी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडून उकळली जाते। प्रत्यक्षात निकाल तेवढा येत नाही। मी काही दिवसापूर्वी सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप सर यांना मोबाईलवरून संपर्क साधला होता की संबंधित एकट्या मोदी कोचिंग क्लासेसवर नाही, ब्रिलियंट आहे, SRA आहे, SRS असं काहीतरी कोचिंग क्लासेस आहे, बाकलीवाला आहे, जे विद्यार्थ्यांकडून अवाकासावा फी बी उकळतात। या ठिकाणी फायर सेफ्टी विद्यार्थ्याची नाही, नगरपालिकेची परवानगी नाही, असे खूपसे मुद्दे होते। जगताप सर म्हणले होते मला की कारवाई करण्याचे अधिकार कलेक्टर साहेबाला आहेत। मी कलेक्टर साहेबांनाही पत्र दिलं त्या बाबतीमध्ये की संबंधित प्रलोभनं दाखवणाऱ्या कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्यात यावी। अभ्यासिकाचं तर नवीनच पेव आहे, विनाकारण अभ्यासिका विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात। खूप ठिकाणी अभ्यासिका आहेत, मग अशा अभ्यासिकांच्या पण परवानग्या नाहीत, तिथं मुलींची सुरक्षता नाही। मग आणखी एकदा मी फोन लावतो कुणाला, आपले सोलापूरचे जगताप माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत, बघू उचलतात का। GR पाठवतो म्हणले होते काही 3-4 दिवसापूर्वी, कारवाईचं आश्वासन दिलं तर फोन बी उचलत नाही। आज उचलला तर बघू, लाईव्हच्या माध्यमातूनच बोलू, आपण ट्राय करूया। शिक्षणाधिकारी जगताप नाव येतं ट्रू कॉलर। हॅलो, नमस्कार सर, पत्रकार अजय पवार बोलतोय। मी तुम्हाला तक्रार केली ना 4-5 दिवसाखाली की कोचिंग क्लासेस बार्शीमधली फसव्या प्रलोभनं देतात, वारेमाप फी आकारतात। तुम्ही म्हणले होते त्या बाबतीमध्ये कारवाईचा GR पाठवतो, पण मला GR बी पाठवलं नाही, काही कारवाई बी नाही बार्शीतील कोचिंग क्लासेसवर सर। मग तुम्ही त्या दिवशी म्हटले होते ना की कलेक्टर साहेबाला बोला। बरं ठीक आहे, पण तुम्ही GR पाठवतो म्हणले होते ना, थर्ड पार्टीला तक्रार करता येत नाही, कट केला। मला ह्याला कारवाई करायची नाही। मॅनेजमेंट, आर्थिक मॅनेजमेंट सोलापूर जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस वाल्यांसोबत GR देतो म्हणले, GR पण देत नाही। की त्यांचं म्हणणं असं होतं त्या दिवशी की विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे, पण तसं नाही।
कोणीही भारतातील सुज्ञ नागरिक अशा फसव्या कोचिंग क्लासेसच्या विरोधात, प्रलोभना देणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या विरोधात तक्रार करू शकतात. हे टाळाटाळीचे धंदे आहे. ह्यांना फक्त मनी मॅव, काय मनी मॅव, ह्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी काही घेणं देणं नाही. बघू, मी सोलापूरला जाणार आहे. उपोषणाची वेळ आली तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. पोलीस अधीक्षकांना बार्शी पोलीस स्टेशनला या बाबतीमध्ये तक्रार देणार आहे. हे जबाबदारी झटकण्याचे काम करतात. मग थर्ड पार्टीला जर GR तक्रार करता येत नसेल, मग त्या बाबतीत जर मला GR टाकतो म्हणले होते जगताप सर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सोलापूरचे, मग का देत नाहीत मला GR? त्यांनी GR दिला पाहिजे ना. ठीक आहे, बघू लागेपर्यंत